जागतिक इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या निमित्ताने वसई विरार शहरात महिला शक्तीचा एक भव्य आणि प्रेरणादायी नजारा पाहायला मिळाला. सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुख्यालयापासून ते सुरुची बीच पर्यंत भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला रायडर्स सहभागी झाल्या. आत्मविश्वास, धैर्य आणि उत्साहाने महिलांनी आपल्या रायडिंग कौशल्याचे शानदार प्रदर्शन करत महिला शक्तीचा संदेश संपूर्ण शहराला दिला. या भव्य बाईक रॅलीचा आनंद घेण्यासाठी वसई विरारमधील अनेक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष प्रसंगी आमचे PTV9 न्यूज चॅनलचे सहयोगी चॅनल टॉप 10 महाराष्ट्र न्यूजचे संपादक दीपक कोटेकर यांनी रॅलीचे आयोजक आणि महिला रायडर्स यांच्याशी खास बातचीत केली. चला तर मग पाहूया या खास महिला बाईक रॅलीबद्दल आयोजक आणि रायडर्स नेमकं काय म्हणतात. PTV9 न्यूज, वसई विरार. मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या सनटेकमध्ये. आज जागतिक महिला दिन आहे. सर्व महिलांना टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने या जागतिक महिला दिनाच्या लक्ष शुभेच्छा. वसई विरार शहर महानगरपालिका ते सनटेकपर्यंत आज महिला रायडर्सने या ठिकाणी धाव घेतलेली आहे. जाणून घेऊ, आपल्यासोबत महिला रायडर आहेत. मॅडम, काय नाव आहे तुमचं? चेताली नाईक. चेताली नाईक. आजचा जागतिक महिला दिन आहे. आज महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतात. काय संदेश देऊ इच्छिता या बाईक राईडच्या माध्यमातून? बाईक राईड फक्त आपण करतो वुमन्स राईड करण्यासाठी नाही, तर ते एक फ्रीडम आहे, एक कॉन्फिडन्स आहे आणि ते आपण सेलिब्रेट करतो द स्पिरिट ऑफ बिंग वुमन करून. तुम्ही सर्वांनी हेल्मेट घातला होतात. आज आपण जर वसई विरार शहरामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी अपघात होतात. हेल्मेट नसल्यामुळे लोकांचा जीव देखील जातो. त्याबद्दल काय संदेश द्याल? हेल्मेट कंपल्सरी घालायला हवं. ते प्रिकॉशन आहे, ते रिस्क कमी करतं. त्यामुळे कंपल्सरी सर्वांनी हेल्मेट, जॅकेट हे सर्व घालायला हवं. आजचा किती उत्साह आहे तुमच्या मनामध्ये? फिमेल रायडर्स हे फार कमी असतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळते त्यांचे स्किल दाखवायला. एक नेहमी पुरुषच राईड करतात, पण ह्या निमित्ताने एक फिमेल्स पण राईड करतात. सो वसई विरारमधनं किती फिमेल राईड्स करतात? ह्या राईडला अप्रॉक्सिमेटली एक 100 तरी लोक फिमेल्स आहेत दुजवा रायडिंग. इतर वेळेला भरपूर आहेत, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळत. नॉर्मल रायडिंग हे वेगळं असते आणि एक ऑर्गनायझेशन या एक इव्हेंट करता राईड करणं हे वेगळं असते. आज जागतिक महिला दिन आहे. आजच्या दिनानिमित्त इतर ज्या महिला, ज्या गृहिणी आहेत, त्यांना काय संदेश द्या? बिलीव्ह इन युअर सेल्फ. घरी बसू नका, एक्सप्लोर. घरी बसू नका, बाहेर पडा, असा त्यांचा संदेश आहे. काय सांगाल, आज जागतिक महिला दिन आहे. आज तुम्ही देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय. कुठेतरी वसई विरारच्या महिला आज चूळ आणि मूळ याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ही महिला दिनाची जी आम्ही राईड सुरू केलेली आहे, ही माझ्या मुलाने सुरू केलेली आहे आणि त्याची आठवण आहे ही. आज सगळेजण त्याच्या आठवणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं मला खूप मनापासून एकदम. मुलगा कुठे आहे तुमचा? तो आता या जगात नाही आहे. त्यांनी ही राईड सुरू केली आहे आणि ती सगळी त्याची आठवण म्हणून आज खूप लांबून सगळेजण त्याच्यासाठी इथे येत आहेत. काय नाव आहे? धवल म्हात्रे माझा मुलगा. धवल म्हात्रे नावाचा एक युवक आहे. त्याच्या आठवणीने ही बाईक राईड काढली जाते. आपल्यासोबत हे आयोजक आहेत. सर, तुमचं नाव काय? मी नितीन म्हात्रे. म्हात्रेजी, तुमच्या मुलाच्या आठवणी निमित्त ही बाईक राईड काढतात, तेही महिला जागतिक दिनानिमित्त. वसई विरार शहरामध्ये आपण जर पाहिलं तर बाईक तर चांगल्या आहेत, महागड्या गाड्या इथे पाहायला मिळतात, परंतु सुसज्ज रस्ते पाहायला मिळत नाही. काय सांगा? नाही, रस्ता हा इश्यू आहेच, पण आजच्या दिवशी आपण त्याकडे न बघता त्यासाठी 364 दिवस आपल्याकडे आहेत. आम्ही म्हणजे धवल आणि त्याचे सगळा मित्रपरिवार यांनी एक हा प्लॅटफॉर्म दिला सगळ्यांना का जे राईड करतात त्यांना एक दिवस महिला जागतिक दिनानिमित्त महिला किती सक्षम आहेत. आता हे सगळे जे आहेत हे सगळं त्याचा मित्रपरिवार आहे आणि किती सक्षम महिला आहेत या निमित्तानं दिसते. ओनली राईड नाही तर वेगवेगळ्या बिझनेसमध्ये मोठ्या मोठ्या पदावर हे काम करतात. मॅक्सिमम बिझनेसमॅन आहेत, ऑफिसमध्ये काम करणारेसुद्धा मोठ्या हुद्द्यावर आहेत. राईड हा एकमेव उद्देश नाही आहे, तर एक ताकद आहे. आजचं हे आमचं 13वं वर्ष आहे, पण पुढे पुढे हीच ताकद घेऊन या महिलांना घेऊन आम्ही वसई तालुक्यातनं एक मोठा मेसेज देऊ. तो नुसता वसई तालुक्यासाठी नाही, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी. निव्वळ स्पोर्ट्स
ह्या एका गोष्टीला प्राधान्य नाही, तर उद्योग आणि सक्षम. जर महिला सक्षम असेल, तिच्या मागे उभा राहणारा पुरुष सक्षम असेल, तर आपला एरियासुद्धा सक्षम होऊ शकतो, आपला भाग सक्षम होऊ शकतो आणि त्यायोगे आपला देश सक्षम होऊ शकतो. हा एक मेसेज आहे. पूर्वी फक्त महिला जेवण करण्यापुरता मर्यादित होत्या, आता ते नाही. आता टॉपमोस्ट मोठमोठ्या उद्योग समूहामध्ये CEO पासूनच्या अनेक पोस्ट त्या हँडल करतात. ह्या निमित्ताने हा प्लॅटफॉर्म पुढे मोठा होत जाणार आहे. राईड हे त्या निमित्ताने एक निमित्त आहे, परंतु भविष्यात तुम्ही बघाल तर ह्या ग्रुपना घेऊन एक मोठी मोठी आव्हानं आम्ही घेणार आहोत. धन्यवाद. त्यांनी खूप मोठा संदेश दिलेला आहे की प्रत्येक स्त्री मागे एक महत्त्वाच्या पुरुषाचा हात असतो आणि जर पुरुषांनी जर स्त्रियांना साथ दिली तर नक्कीच ते आयुष्य आपलं उज्ज्वल करू शकतात. त्यातला एक हा संदेश आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या 13 वर्षापासून ही बाईक राईड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी प्रथमच आपण टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने हे कव्हर करतोय. सर, काय सांगाल, सध्याची जी काही परिस्थिती आहे, जागतिक युद्ध देखील सुरू आहे, आज जागतिक महिला दिन आणि जास्त प्रमाणात महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. सर आई वुड से पहला चीज़ तो 2012 में वसई विरार में हमने एक क्लब स्टार्ट किया था, रॉयल थम्स. एंड जैसे आंटी ने अंकल ने बताया 2013 में धवल हमारे साथ राइड करता था, बट कोविड में ही पास अवे. सो हम राइड करते हैं, हम लड़के बाइक लेके बाहर निकलते, बट बहुत सी फीमेल्स है जिन्हें बाइक चलाने का शौक है पर प्लेटफॉर्म नहीं था. सो हमने ये सोचा क्यों ना उन्हें भी मौका दिया जाए. सो विमेंस प्राइड राइड 2013 में हमने स्टार्ट की, तब से ये चली आ रही है. कोविड में वी लॉस्ट धवल इन कोविड. उसके बाद से उस राइड को हमने कंटिन्यू किया है उसकी याद में, और एवरी ईयर इसको बढ़ाते जाएंगे. एंड ओनली ये कहना चाहूँगा कि हम बंदे बाइक लेके बाहर निकल जाते हैं, बट हमारे पीछे जो सपोर्ट सिस्टम है लेडीज़ का घर पे, उन्हें भी अच्छा लगता है बाइक्स पे चलना. तो हमने सोचा क्यों हम ही चलाएं, उन्हें भी मौका मिलना चाहिए. महिला का ये फर्स्ट टाइम महिला राइड का ये होता है एवरी ईयर, ये 13 साल से हो रहा है, बट फीमेल्स आज हमसे ज़्यादा राइड्स कर रही है. वो डर्ट रेसेस में है, ड्रैग रेस में उतरती है, डकार रैली में उतरती है. बहुत सारे प्लेटफॉर्म्स है जो लोगों के पास पता नहीं है. सो हम ये एक प्लेटफॉर्म जितनी भी वसई विरार की लेडी राइडर्स है उन्हें देना चाहते हैं कि नॉट ओनली दिस डे, आप हर रोज़ हमारे साथ आइए, बाइक चलाइए, हमें अच्छा लगेगा. आप हमारे साथ रोड पे बाइक से बाइक मिला के चले हमारे साथ. महिलांनी देखील पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, याचा एक संदेश या बाईक राईडच्या माध्यमातून दिला जातो. माझ्यासोबत एक युवक आहे आणि मनीष राऊत यांचा तो पुतण्या आहे. युवराज, धवल तुझा कोण? धवल माझ्यासाठी एक मेंटॉर होता. त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मी जस्ट रायडिंग कम्युनिटीमध्ये आलेलो, मला 10 वर्ष झाली मी रायडिंग कम्युनिटीमध्ये आहे. धवलनी आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या की कसं लोकांशी नम्र राहून, कसं आपण मोटरसायकल चालवून कुठे कुठे फिरून काय काय करू शकतो. या गोष्टीबद्दल त्यांनी आम्हाला भरपूर काही शिकवलं आहे. कोविडमध्ये धवलच्या आम्हाला सोडून जाण्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलेलं. आणि ही जी राईड आहे, जी विमेन्स प्राईड राईड आम्ही करतोय, हे बंद झालेलं. तर ह्याची सुरुवात आमचे फाउंडर गौरव राजपुरोहित बन्ना ज्यांना म्हणतात आणि धवल ह्यांनी दोघांनी ह्याची सुरुवात 2013 मध्ये केलेली. 2013 पासून आजपर्यंत ही गोष्ट जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आमचं सगळे मेहनतीने सगळ्यांनी आम्ही एकजूट होऊन आम्ही ठरवलं की धवलनी चालू केलेली गोष्ट आम्ही कधी बंद होऊ देणार नाही. आणि आमचं क्लब रॉयल थम्स आणि जोडीला आमच्या असोसिएटेड बरेच अजून क्लब्स आहेत. वी रायडर्स आहेत, बर्न आहे, स्पीड स्क्वॉड रायडर्स आहेत. आता यावर्षी आमच्या जोडीला वेलियंट रायडर्स करून आहेत. आपल्या विभागातले जेवढे पण मोटरसायकल क्लब्स आहेत ते आमच्या जोडीला आलेले आहेत इकडे. आणि हा तुम्ही बघू शकता मोटरसायकलचा मेळा लागलेला आहे. जेवढ्या मोटरसायकल्स दिसत आहेत, तर आता पुढे पण पार्टी आहे थोडीशी आणि भरपूर काय काय आहे. तुम्हाला मी नंतर पाठवीनच सगळे फुटेजेस. तर आपण जर पाहिलं तर धवल मात्रे या युवकाच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. रॉयल स्तंभ ही स्पर्धा आयोजित करत असताना एक संदेश मात्र या युवकाने आपल्याला दिलेला आहे की मैत्री ही जीवापलीकडे असली पाहिजे आणि जीवापलीकडचा मित्र सदैव आपल्या हृदयात असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम युवकांनी एक संदेश वसई विरारला दिलेला आहे. असं असताना या सर्व विषयी आपलं काय मत आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना लक्ष शुभेच्छा. वसई विरार.